हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. शुभ सकाळ मित्रांनो. सर्वांना एकदा सप्रेम नमस्कार. आई गावदेवी स्पोर्ट्स वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026चे भव्य दिव्य आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. या सकाळच्या सत्रामध्ये आज स्पर्धेला सुरुवात होणार. आपण प्रथमतः मित्रांनो मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय किरणजी जोशी साहेब खांडवालचे उद्योजक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टी आणि यष्टांचं पूजन करणार आहोत. मी विनंती करतोय साहेबांना की आपण जायचंय खेळपट्टीवरती. किरणजी जोशी साहेब इथे उपस्थित आहे आमच्या क्रीडांगणावरती. त्यांना विनंती असेल आपण जायचंय. आमचे मान्यवर उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते आपण या खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून आपण त्याचप्रमाणे आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन तसेच आपले सर्वांचे महागणपतीला अभिवादन करून आपण या आज स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम लाईन अप करायचं आहे. दोन्ही बाजूला आपण मी विनंती करतोय सोरगाव बी विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट जुपाडा. दोन्ही टीमला संघ नायकाला विनंती असेल की आपण दोन्ही संघ घेऊन खेळपट्टीवरती लाईन अप करायचं आहे. मित्रांनो आमच्या मान्यवरती ते उपस्थित झालेले आहेत. आदरणीय किरणजी जोशी साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. त्यानंतर आपण यष्टांचं पूजन करणार आहोत आणि आमच्या व्यासपीठासमोर आपण आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना इथं आपण अभिवादन करून या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. गणेशजी पाटील आहेत तिथे या स्पर्धेचे आयोजक. त्याचप्रमाणे आतिशजी पाटील, विक्की बजाके, सूरज पाटील, रितेश पाटील, जितेश पाटील, निखिल बजागे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ वांद्रे यांनी अतिशय अशी थाटामाटात ही स्पर्धा भरवलेली आहे. 4 दिवस मित्रांनो ही क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळेल. पंचसुद्धा आमच्या समवेत जोडले जातील. त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटची लाईव्ह टीम सुद्धा मात्र आमच्या समवेत जोडलेले आहेत. आमचे समालोचक मित्र आदरणीय दीपकजी सुतार सर मॅन फ्रॉम खांबाला. आज त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये आवाज ऐकायला भेटेल. त्यानंतर मी स्वतः कल्पेश पाटील टिटवाला सांगोडे आज पुन्हा एकदा या भिवंडी नगरीमध्ये सज्ज झालोय आणि आज मात्र आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहेत. सर्व आयोजक खेळपट्टीवरती आहेत. आमचे या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि मात्र प्रमुख पाहुणे सन्माननीय किरणजी जोशी साहेब खांडवलचे उद्योजक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा करतोय. यष्टांचं पूजन केलं जाते. तिथे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. श्रीफळ फोडल्यानंतर सर्व खेळाडूंना विनंती असेल गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. प्रत्येक मित्रांनो कुठलाही कार्यक्रम असल्यानंतर आपण प्रथमतः श्री गणेशाला नक्कीच साकडं घालत असतो की स्पर्धा कार्यक्रम असो किंवा क्रिकेटची स्पर्धा असो यशस्वीरित्या पार पडो हेच आपलं मागणं असते. आणि आज टिटवाळ्याच्या महागणपतीला आपण अभिवादन करून या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. आज मान्यवर सुद्धा आपल्याला या व्यासपीठावरती आमच्या मंचावरती पाहायला मिळतील. खास करून आकर्षण आज कल्याण ग्रामीणच नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्हा मुंबई आउट ऑफ द पार्क आपल्याला ज्याची नेहमीच ओढ असते आमचे खास मित्र आहेत पंच हिरामनजी खरकर सर. आज यांचा जल्लोष डान्सिंग अंपायर ज्याची ओळख नक्कीच या टेनिस बॉल विश्वामध्ये त्यांनी आपल्या नाव लौकिक केलेल्या आज आपल्याला खास आकर्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वेलकम हिरामन सर.
शुभागमन झालेला आहे अजयजी बजागे साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सचिनजी जाधव साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या वांद्रेकर चषक 2026 मध्ये. अतिशय सन्मानाची आणि मानाची स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीला आलेला आहे. वांद्रेकर चषक घेऊन येतोय आपल्या भेटीला आज पुन्हा एकदा वर्ष तिसऱ्या पर्वामध्ये. जबरदस्त आयोजन ग्रामस्थ मंडळ वांद्रे, आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आणि सर्व हे सहकारी वांद्रे गावचे आपण पाहतोय संपूर्ण टीम. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. गणेशजी पाटील, आतिश पाटील, विक्की बजागे, सूरजजी पाटील, रितेश पाटील, जितेश पाटील आणि निखिल बजागे सर्वांचं मी पुन्हा एकदा या शब्द सुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या सकाळच्या सत्रामध्ये एसट्यांचं पूजन केलं जातंय. आदरणीय किरणजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते भरपूर मान्यवर वांद्रे गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ सुद्धा आहेत. टाल्यांच्या उत्साहामध्ये येथे मात्र एसट्यांचं पूजन केलं जातोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट आज मोठं नाव या क्रिकेटच्या माध्यमातून मात्र आपलं नाव मोठं केलेलं आहे. मित्रांनो, आपण जर का सबस्क्राईब केला नसेल तर आपण सबस्क्राईब करा GTC ला आणि प्रसिद्ध करा या देशामध्ये. सबस्क्राईब करून बे आयकॉन वरती जाऊन लाईक करा आणि आज पुन्हा एकदा GTCचं नाव या देशामध्ये मोठं करा मित्रांनो. आपण आपल्या देशाचे राष्ट्रगीत राष्ट्रगानाला सुरुवात करणार आहोत. Hello, chick. Hello, chick. सुस्वागतम. आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026 हे पर्व तिसरं आणि पहिल्या सामन्याचा आपण आता नाणेफेक करणार आहोत. GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट तर DJ मॅनला विनंती असेल की आपण राष्ट्रगीत ऑन ठेवायचे. सर्व पाहुण्यांना, प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती असेल की आपण उभं राहायचे आणि डोळ्यावरचा गॉगल असेल, कॅप असेल ते आपण उतरवूयात. त्याचबरोबर DJ मॅनला एक महत्त्वाची सूचना की लाईव्ह यूट्यूबवर राष्ट्रगीत लावू नका. ॲड आली तर मग त्याचा अपमान होईल. सॉन्ग पाहिजे प्रॉपर. चला, रेडी आहेत? जय हे भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. माता की. तर सर्वांचं स्वागत. आपण आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. एकीकडे आई एकवीर झुपडा आणि दुसरीकडे आई गावदेवी सोरगाव बी. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूयात. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करेन का आपण समोर यायचे. कॉईन आपण दाखवूयात. एकीकडे वांद्रेकर चषक आणि दुसरीकडे आई गावदेवी स्पोर्ट. सोरगाव बी टीमचा कॉल असेल. 4 ओव्हरचा सामना. ओपनिंग मॅच वांद्रेकर चषक 2026 ची पर्व 3. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत आणि सिक्का उडवला जातोय. आई गावदेवी असा कॉल आहे. आई गावदेवी चाले म्हणजे नाणेफेक जिंकली सोरगाव बी टीमचे कॅप्टनने. 4 ओव्हरचा सामना. निर्णय कसं. फिल्डिंग संपूर्ण टीम वेलोवर पोहोचले. जी आहे ती टीम आहे की त्याच्यामध्ये काही बदल. पूर्ण टीम तर नाही. अर्धी पोरं पालखीला गेल्यान, छोटी छोटी पोरं आणल्यान. बघू आता काय होईल ते. नक्कीच तुम्हाला देखील या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाले. नाणेफेक जिंकून सोरगाव बी टीमने जुपाड्याचे विपक्ष प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतले. ही बातमी घेऊन आपण जाऊया समर्चन कक्षामध्ये. ओटी कॉम्बॉक्स.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वांना एकदा सप्रेम नमस्कार मित्रांनो. आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026 पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण केली जातोय. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीला आलेला आहे. आपण खेळपट्टीचं पूजन केलं. मान्यवर आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. किरणजी जोशी साहेब खांडवलचे उद्योजक, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुठलाही कार्यक्रम किंवा स्पर्धा असो मित्रांनो, आपण प्रथमतः श्री गणेशाचं वंदन केलं जातं. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा देऊन आपण आज स्पर्धेच्या पहिल्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. शिवरायांच्या पावन चरणी नमोनी आपली माता, शिवरायांच्या पावन चरणी नमोनी आपली माता, शब्दांमधून आरंभूया सोहळ्याची ही गाथा. असे आपला जाणता राजा राजे छत्रपती शिवाजी महाराज अखंड दैवत आहेत आणि त्यांचा आज अभिवादन करून आज स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सर्व वांद्रेकर टीम सज्ज झाला आहे. त्याचप्रमाणे GTC लाईव्ह बघा, ज्या गाड्या असतील पार्क केल्या मैदानावरती त्या बाहेर काढायच्या आहेत. मित्रांनो आपल्याला विनंती असेल, आपण पाहतोय GTC लाईव्ह तेजस भोईर आहेत, फाउंडर त्याचे मानेरीचे आहेत. त्याचप्रमाणे कॅमेरामॅन आहेत आमच्या सोबत जोडलेले आहेत सचिन आणि नीरज साळुंके, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया. मिस्टर DJ सूरज यांच्या माध्यमातून आज मंत्रमुग्ध करणारे असे गाणे आपल्या भेटीला मित्रांनो येणार आहेत. सर्व मान्यवर उपस्थित पंच सुद्धा आहेत. हिरमनजी खरकर साहेब डान्सिंग अंपायर, एक ज्याची ओळख मात्र या क्षेत्रामध्ये आपण सातत्याने पाहत असतो. त्यानंतर सुमितजी देशमुख सर खानिवलीचे आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हैदर सर आहेत. त्याच्यानंतर आमचे खास मित्र विक्की मोगरे मॅन फ्रॉम सांगे, यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपण आवाज ऐकणार आहोत दीपकजी सुतार सर मॅन फ्रॉम खांबाला. आज प्रथमतः माझ्यासोबत आणि एक चांगला गोड आवाज घेऊन येणार आहेत आपल्या भेटीला मित्रांनो. मी स्वतः कल्पेश पाटील. सर्वांचं एकदा या श्रोत्यांचं शब्द सुमनांनी सकाळच्या सत्रामध्ये वांद्रेकर चषक 2026च्या भव्य दिव्य या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पहिला सामना, उद्घाटनीय सामना आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. आई गावदेवी सोहरगाव विरुद्ध त्यांच्या अगेन्स्ट फाईट करे असेल आई एकविरा स्पोर्ट्स जुपाडा. टॉस जिंकलाय सोरगाव संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे, बॅटिंग करायचे. ती जुपाडा संघाला 4 षटकांचा सामना. टॉस आपण बघितला खेळपट्टीवरती मान्यवरांच्या शुभ असते. दीपकजी सुतार सर होते तिथे, त्यांचा सुद्धा आपण आज आवाज ऐकणार आहोत. सर्व वांद्रेकर टीम सज्ज झाले. गणेशजी पाटील आमच्या सोबत आहेत. आज 2 दिवस सातत्याने आम्हाला कॉल येत होते आणि नक्कीच त्यांच्या शब्दाला मान ठेवून आज मात्र पुन्हा एकदा मी आज आपल्यापर्यंत कसंही समालोचन असेल परंतु आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहेत. दोन बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत, जयेश आणि शिवाजी. जुपाडा संघाकडनं दोन्ही 12 मॅन आमच्या समालोचन बॉक्समध्ये आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मंचावरती मान्यवर आहेत. सर्व पुरस्कर्त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. आज प्रथमतःच खास आकर्षण आहे अशी पहिली स्पर्धा मित्रांनो मी पाहतोय की क्वार्टर फायनल संघासाठी सुद्धा मात्र ट्रॉफी असेल. आज आगली वेगळी संकल्पना या आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का क्वार्टर फायनल सामन्यासाठी ट्रॉफीज नसते मित्रांनो. भरपूर स्पर्धा आपण पाहतो असतो टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि आज मात्र या वांद्रेकरांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे. गणेश पाटील मला सांगितलं की एक आकर्षण आहे खास जो संघ
क्वार्टर फायनलला हरेल, पराभव होईल, त्या संघाला ट्रॉफीज दिली जाईल. एक चांगली संकल्पना, त्यांचं नक्कीच कौतुक करायला हवं. प्रथमच या भिवंडी नगरीमध्ये अशी स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय आणि घर बसल्या एन्जॉय करू शकता. या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक मोठी लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी आपल्या भेटीला नक्कीच आलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना सुरू होईल. दोन्ही पंच तिथे सज्ज आहेत. ऑफिशियल पंच, एक नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळतील. हिरामन खरकर सर, डान्सिंग अंपायर. नक्कीच आज आपल्याला मित्रांनो जाऊ नका कुठे, मंत्रमुग्ध अशी स्पर्धा हिरामन खरकर सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत आहेत पंच सुमितजी देशमुख सर, मॅन फ्रॉम खानिवली. दोन्ही पंच सज्ज झाले. सामना सुरू होईल. दोघांना शुभेच्छा देऊया आज पहिल्या सामन्यासाठी. शो द गुड गेम आणि शुभेच्छा या पहिल्या सामन्यासाठी. 4 षटकांचा सामना. ग्रीन सिग्नल पंच आमच्याकडे सांगतात सुमित सर का गेम ऑन आणि पहिला चेंडू घेऊन येत आहे सोरगाव संघाकडनं गोलंदाज यश. एस्टनच्या मागे पाहतोय आपण डिक्लेअर झोनचा हा आपण पडदा भरपूर तिथे पुरस्कर्ते. स्ट्राईक चेंज असेल, स्ट्राईक रोटेट स्वतःवर असेल असं आयोजकांच्या आम्हाला सुचता येते. हे स्पर्धेची एक सूचना आहे, जेव्हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल तेव्हा स्वतःवर असेल स्ट्राईक रोटेट करण्याचा, ही सूचना आहे आयोजकांची. पंचायत तिथे. थँक्यू, थँक्यू सो मच. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट आणि पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज यश. पहिला चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह खेळून काढायचा होता. 38 सर्कल मध्ये शतक पाहावा लागेल. एक धाव तर कंप्लीट केली जातोय आणि दुसरी धाव श्री गणेशा केला जातोय. आपण पाहतोय जूपाडा संघाकडनं अजय, जय आणि शिवाजी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्पर्धेला आज मित्रांनो सुरुवात केली टिटवाळ्याच्या महागणपतीला, ज्याची मात्र मुंबई नव्हे तर महाराष्ट्रभर चर्चा असते. टिटवाळ्याचा एक प्रसिद्ध सिद्धिविनायक महागणपतीला आज अभिवादन करून आपण स्पर्धेला सुरू करतोय. फटका खूप चांगला आहे, सजवलाय मिड विकेटला. चेंडू जाईल का सीमा पार? हा आणि हा येतोय पहिला दमदार या स्पर्धेमधला षटकार. पहिला षटकार येतोय वांद्रेकर चषक 2026चा पर्व. तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण केली जाते आणि खूप चांगलं दांडग असं आयोजन नियोजन केलेलं या वांद्रेकर गावाने. नक्कीच त्यांचं कौतुक करायला हवं. 4 दिवस मित्रांनो क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळेल. कुंभ मेळा भरला जाईल सुपर संडेच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ केलाय. मिड विकेटला पाहावा लागेल, अंतर कापेल का? परंतु पाहायचंय पंच काय सांगतात आम्हाला. निर्णय कळवायचा आहे. विकेट. खूप चांगला झेल पकडलेला आहे तिथे. मिड विकेटला होता. पहिला षटकार आल्यानंतर त्याचं कमबॅक केलंय गोलंदाज यशने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. वांद्रेकर चषक आपण बघितला तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय तो फलंदाज जयच्या माध्यमातून. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे आहेत मंचावरती. किरणजी जोशी साहेब, उद्योगपती खांडवाल, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आदित्य रोहिदास पाटील भादाने, पंचायत समिती विभाग अध्यक्ष मनसे भादाने गणामधून आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अजयजी विजय बजागे, युवा उद्योजक वांद्रे, यांच्याकडनं आपल्या या स्पर्धेसाठी क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी मात्र 4 नंबरचे
स्पॉन्सर केलेला आहे. अजयजी विजय बजागे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला आहे. रोख रक्कम त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत करूया. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो, संकल्पना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट कॅरी केले जाते. बघा बाहेरचा प्रेक्षक असेल, पंच आहेत तिथे ऑफिशियल, खूप चांगली पंचगिरी आहे. कोणीही बाहेरून आपण बोलू नका मित्रांनो. खूप चांगलं क्रिकेट आहे, आपण लाईव्ह पाहताय, अनेक स्पर्धा लाईव्ह पाहतायत. त्यावेळेस मात्र खूप चांगली कव्हर केली जातोय. GTCच्या माध्यमातून एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि ती लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी मित्रांनो आपल्यासोबत जोडलेलं आहे. घरबसल्या एन्जॉय करू शकता. खूप चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी त्यांच्या माध्यमातून सातत्याने सध्याच्या घडीला आपण पाहत असतोय. दुसरा गडी बाद होतोय. बॅटिंग करत असणाऱ्या जुपाडा संघाला लागला हा दुसरा धक्का. आकाश प्रकाशजी पाटील इथे उपस्थित झालेले आहे. या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. पांढरेकर चषक 2026 मध्ये गणेशजी पाटील आहेत आमच्या सोबत. खूप चांगले 4-5 दिवस झाले गणेश पाटील हे आम्हाला सांगतात की खूप चांगला एक आयोजन आणि एक आगळी वेगळी संकल्पना आहे मित्रांनो. हे भिवंडी नगरीमध्ये प्रथमच घेऊन आलेले आहेत, ते म्हणजे क्वार्टर फायनल सामन्यासाठी ट्रॉफीज. फटका खूप चांगला आहे, सजला आहे. डाऊन दी बॉल येईल का, परंतु चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय वांद्रेकर चषक दुसरा षटकार. प्रकाशजी प्रकाश पाटील साहेबांना विनंती असेल या आपण मंचावरती. आयोजकांची विनंती आहे, आयोजकांच्या विनंतीला आपण मान द्यायचंय आणि यायचंय मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार येतोय, धावसंख्या 14 या आकड्यावरती. पहिला षटक क्रमांक समाप्त झालेला आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि पॉवर प्ले षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या त्या आणि 2 गडी बाद केलेले यशने. पुढचा षटक डाऊन दी बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज येतोय, फटका पसलाय, खेळपट्टीवरती चेंडू राहिलाय. नीटसा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि तिसरा धक्का लागतोय तो बॅटिंग करत असणाऱ्या जुपाडा संघाला. जी पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्वर्गवासी परशुराम शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी मित्रांनो दुसऱ्या क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज त्यांनी मात्र स्पॉन्सर केलेला आहे. खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. वांद्रेकर चषक 2026 आकाश जे पाटील इथे उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 14 धावांवरती तिसरा धक्का लागतोय वैभवच्या माध्यमातून. आकाश येतोय. नेट नंबर आपण बघितलं तर बॅटिंगसाठी खेळपट्टीवरती 5व्या क्रमांकावरती गोलंदाज आहे सोर संघाकडनं करणनी पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केलेला आहे. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल सोरगाव संघाकडनं. हीच तर दहशत असते ज्याच्या वेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केले जाते गोलंदाजाने, त्यावेळेस गोलंदाजामध्ये ऊर्जा निर्माण केली जातोय आणि ती ऊर्जा इथे मात्र करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश आणि प्रमोद बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 पंच ऑफिशियल, सुमितजी देशमुख सर मॅन फ्रॉम खानिवली आणि त्यांच्या समवेत डान्सिंग अंपायर इज आय थिंक हिरामन खरकर सर मॅन फ्रॉम कांबा यांना आपण पाहू शकता. आज मित्रांनो एक खास बोलू शकतो आपण की प्रेक्षकांना
ही मॅच नाही तर स्पर्धा बघायला आवडेल, कारण का हिरामन खरखर आहेत सर तिथे. नक्कीच लय मध्ये येतील तेव्हा आपल्याला ही लय भारी स्पर्धा पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू एक धावेसाठी. पंच सांगतात आम्हाला धावसंख्या वेगाने पुढे सरकते धाव फलकावरती 15 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या यशच्या, त्याच्यानंतर करणचा हा आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. बॉल द्यायचंय चेंडू. चला या मैदानाच्या भौगोलिकतेचा विचार करून काही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतो. DRSचा रिव्ह्यूचा तुम्ही वापर करू शकत नाहीत. एक कॅमेऱ्याने ही स्पर्धा सुरू आहे. बॉल फुटला हरवला तर कोणत्याही क्षणी तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. आणि त्याचबरोबर डिक्लेअर झोन आपण पाहता ऑन साईडला डबल बाउंड्री आहे, वर आणि खाली बाउंड्री, एक बॅनर आहे त्या साईडला डिक्लेअर झोन आहे. त्याचबरोबर इकडे देखील आपण पाहू शकता स्क्वेअर लेग डीपच्या पाठीमागे तिकडे डिक्लेअर झोन आहे. तिकडे बॉल गेल्यानंतर बॅटचा स्पर्श असेल तर डिक्लेअर झोनला स्ट्राईक रोटेट होईल. बाय लेग बायने जर गेला बॉल तर मात्र स्ट्राईक बदलली जाणार नाही आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. नक्कीच DRS जर का पंचांना वाटत असेल, त्यांच्या मनामध्ये जर का शंका वाटत असेल तर पंच घेऊ शकतात. ही एक महत्त्वाची सूचना आहे आपल्याला. परंतु संघाला DRS घेऊ शकत नाही आपण. खेळाडूंनी याची दक्षता घ्यायची आहे. डॉट चेंडू येत आहेत बघा. हिरामन खरकर सर एक चांगली पंचांच्या भूमिकेमध्ये या ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात, पुणे, संपूर्ण या देशभरामध्ये ज्याने या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या डान्सिंग हंपरच्या नावावर जर नाव मोठं केलं असेल तर ते म्हणजे एक मोठं नाव हिरामन खरकर सर. हो हो, लॉब केलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवकाशाच्या बाहेर, चेंडू सीमा पार. आहा बघा हिरामन खरकर सर, हा येतोय षटकार. काय मित्रांनो, आज हिरामन खरकर सरांचं नाव जे युट्यूबला घर बसल्या एन्जॉय करू शकत असतील जे प्रेक्षक, ते मला वाटतं धावून या मैदानावरती येतील, कारण का आज मनोरंजन नक्कीच पाहायला मिळेल या बाबतीत काही शंकाच नाही. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. षटकार येतोय. धाव संख्या मात्र वेगाने पुढे सरकते ती 21 या धाव संख्येवरती. अक्काजी प्रकाश पाटील इथे उपस्थित साहेब मंचावरती त्यांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गवासी परशुराम शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज करणच्या माध्यमातून. जय हनुमान राय आणि संतोष प्रतिष्ठान देवली संघ आपण रिपोर्टिंग करायचे. पहिल्या इनिंग नंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढ्यात टाकला होता, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल डॉट होते गोलंदाज करणच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. याच दरम्यान आमच्या मंचावरती उपस्थित आहेत मान्यवर आकाशजी प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफल फोडण्यात येत आहे. साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे पुढे. त्यांच्या आशीर्वादाने आज आपण इथे मैदानावरती श्रीफल फोडलं जातोय. श्री गणेशाच्या आई गावदेवीच्या प्रतिमेला आपण पाहतोय, स्क्रीनवरती पाहू शकता. आकाशजी पाटील साहेबांना खूप चांगली एक शांत स्वभावाचे आणि नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये तत्पर धाव घेऊन येणारे आपले असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आकाशजी प्रकाश पाटील इथे उपस्थित आहेत. त्यानंतर आपण प्रेक्षक गॅलरी पाहू शकता. कुमारी अद्विका अतिश पाटील जिथे आपण प्रेक्षक स्टँड जी मात्र उपलब्ध करून दिलेला आहे. आदरणीय प्रशांतजी पाटील महाराष्ट्र पोलीस म्हणून जे कार्यरत आहेत, देश सेवा आणि नागरिकांचं रक्षण करण्यासाठी मात्र त्यांची तत्पर आहे. गणपती बाप्पा
मंगलमूर्ती मोर्या. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. तिथे मात्र सामना खूप चांगला रंगलाय मैदानावरती. पहिला डॉट बॉल येतोय स्ट्राईकला आकाश. निखिल गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. तिसरा षटक घेऊन येतोय निखिलला. धावसंख्या झालेला आहे 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. और द विकेटने आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. याच दरम्यान या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक लाभलेले आहे ग्रामपंचायत वांद्रेकडून निलेशजी तुकाराम पाटील सरपंच वांद्रे, त्याचप्रमाणे ओमकारजी गंगाराम बाजागे उपसरपंच वांद्रे, त्याचप्रमाणे रामदासजी राघव पाटील माजी उपसरपंच वांद्रे, त्याचप्रमाणे शिवाजी धाकू बाजागे माजी उपसरपंच वांद्रे यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक सुमनांनी स्वागत सुस्वागतम. या सर्व मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठी आपल्यासाठी मात्र इथे स्थानापन्न केलेलं आहे. आपण मंचावरती येऊन इथे मात्र विराजमान व्हायचं आहे असं आयोजकांची आम्हाला सूचना येत आहे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया क्रिकेटकडे. निखिल आहे गोलंदाज. एक षटकार येतोय. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता थोडासा मागे ठेवलाय. पंच आम्हाला सांगतायत सुमित सर की हा चेंडू थोडासा बाहेर होता आणि पंच सांगतात हा वाईट चेंडू. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वन बाउंड चान्स असते प्रत्येक गोलंदाजाला. ती चान्स मात्र त्याचप्रमाणे रोशनजी बजागे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वांद्रेकर चषक 2026 मध्ये आणि पर्व तिसरं भव्य दिव्य आयोजन क्रिकेटची पंढरी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक लाभलेलं आहे ते आमचे हाय डॅशिंग पर्सनॅलिटी आदरणीय रोशनजी नारायण बजागे इथे क्रीडा नगरीमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं इथं मात्र स्वागत केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोशन नारायण बजागे साहेबांसाठी ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक लाभलेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेसाठी मात्र आपण अवश्य भेट दिली. सर्व मान्यवर आमच्या या मंचावरती आपण पाहू शकता. द्वितीय पारितोषिक लाभलेलं आहे ते म्हणजेच राकेश उत्तम पाटील आणि योगेश हजारे खानपेचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक अजय विजय बजागे, चतुर्थ पारितोषिक रोशन नारायण बजागे यांच्या माध्यमातून त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा वांद्रेकर चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे मित्रांनो. नाव बॅक टू क्रिकेट. तिथे मात्र सामना रंगलाय. धावा झालेला आहेत 28. 3 गाड्यांच्या मोबदल्यात डॉट चेंडू येतोय. खूप चांगली गोलंदाजी मात्र निखिलच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार मात्र त्याच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान राय आणि संतोष प्रतिष्ठान देवली संघ आपण रिपोर्टिंग करायचे. चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण टॉच बॉक्समध्ये वेळेवर उपस्थित दाखवणे अनिवार्य असेल. त्यानंतर तिसरा संघ असेल देवा टायगर पडगे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आयोजन संघ आईगावदेवी वांद्रे. अठ्ठावीस धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मैदानावरती बॅटिंग करत असताना आई एकविरा जीवपाडा संघ आणि आपण पाहतोय प्रमोद आणि आकाश. प्रमोदने खूप चांगली बॅटिंग केलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय सामना मित्रांनो आपल्या भेटीला आलेला आहे. अंतिम षटक असेल स्लोगिंग ओव्हरचा. आपण पाहतोय कोणता गोलंदाज असेल. हर्ष 4 गोलंदाज असेल अनिवार्य 4 षटकांसाठी. आपण पाहतोय 4 षटकांचा सामना आपल्या भेटीला मित्रांनो येतोय. आज 12 टीमचा पोल असेल आणि 12 टीम म्हणणं कोणता संघ आज शेवटच्या दिवशी आपण पाहणार आहोत. क्वार्टर फायनल मॅच मध्ये जो संघ हरेल त्या संघासाठी सुद्धा
मित्रांनो ट्रॉफीज इथे मात्र आमच्या व्यासपीठावरती पाहू शकता. खूप चांगली संकल्पना आहे वांद्रेकर यांच्या माध्यमातून. मी बघितलं तर गणेश पाटीलनी सांगितलं की एक खास आकर्षण आहे या भिवंडी नगरीमध्ये पहिल्यांदाच आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. चला 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं दिलेले आहेत. आपण प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. 3 षटक पंच आपण सुद्धा दक्षता ठेवायची आहे. 3 षटक 15 मिनिटांमध्ये हातलायचे आहेत. हे प्रत्येक संघाला सूचना असेल. शेवटचा षटक आहे गोलंदाज हर्ष. ओ हो हो, हे बघा कारगिर्द हिरामन सरांची. वाईट चेंडू, थोडासा हाईट फॅक्टर होता आणि हिरामन सर सांगतायत की 1 बॉन्स म्हणजे जास्तच बॉन्स केला होता गोलंदाज हर्षने आणि त्याच्यामुळे हर्षला दंडित केला इथे वाईटच्या रूपाने. इट इज वाईट. अतिरिक्त एक धावसंख्या वेगाने पुढे सरकते 29. पुढचा बॉल स्लॉट मध्ये, लाईन खूप चांगली आहे हर्षची. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलाय. थोडासा मात्र बॅटच्या खाली चेंडूला ठेवलाय आणि मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी स्पर्धा मित्रांनो आलेला आहे. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय वांद्रेकर चषकचं आपल्याला तिसऱ्या पर्वामध्ये. हो, फटका खूप चांगला आहे, सजवलाय, पाहावा लागेल. फक्त बघत राहिला आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सीमा पार. हा येतोय षटकार. बात है हॅरी सर, ज्यांची ओळख या क्रिकेटच्या विश्वामध्ये इज द डान्सिंग अंपायर आहे. गोट्या अंपायरच्या नंतर नाव असेल तो म्हणजेच हिरामन खरकर सरांचा. मंत्रमुग्ध करणारे अशी पंच सर्वांना मनोरंजन करून आज सोडणार आहेत या बाबतीत मित्रांनो शंकाच नाही. साहिल साईनाथ पाटील आहेत, एक चांगले युवा नेतृत्व, त्यांच्या माध्यमातून 4 क्रमांकाची ट्रॉफीज लाभलेली आहे. नो चेंडू येतोय, पंचक सांगतात आम्हाला हा चेंडू मात्र नो घोषित केलेला आहे. एक चांगले पंच, ऑफिशियल पंच आहेत हिरामनजी खरकर सर, त्यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 36 झालेला आहे. बघा, पंचांशी आर्ग्युमेंट करू नका. प्रत्येक संघाला विनंती असेल की ऑफिशियल पंच आहेत आणि एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने सध्याच्या घडीला आपण पाहत असतो. एक नाव गाजलेले पंच आहेत हिरामनजी खरकर सर, त्यानंतर सुमित देशमुख सर. जर का पंचांना वाटत असेल का त्यांच्या मनामध्ये शंका वाटत असेल तरच ते DRS घेऊ शकतात मित्रांनो. याची सूचना आहे प्रत्येक संघाला. आणि पंचांशी जास्त आर्ग्युमेंट करू नका. खूप चांगली स्पर्धा आहे आपल्या मित्रांनो भेटीला आलेला आहे. पुढचा बॉल लॉप करायचा होता, उंच गेला हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक नाही तिथे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे जुपाडा संघाला मिळतील. त्यानंतर आपण क्वार्टर फायनल साठी ट्रॉफीज बघतोय. आमच्या मंचावरती जनार्दनजी नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय अविनाशजी जनार्दन पाटील यांच्याकडून एक सुंदर ट्रॉफीज क्वार्टर फायनल साठी मात्र त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे मित्रांनो. मॅच खूप चांगला आहे, सर्वांची नावं घेतली जातील. आमच्यावरती सुद्धा खूप दबाव आहे, आपण पाहतोय. वाईट चेंडू असेल. यस, क्या बात आहे, जबरदस्त मनोरंजन फक्त मित्रांनो पाहायला मिळेल. खास हिरामन साठी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. प्रेक्षक कक्ष आहे आमच्या उजव्या बाजूला. आपण पाहतोय कुमारी अद्विका अतिश पाटील प्रेक्षक स्टँड ते मात्र उपलब्ध करून दिलेला आहे. आदरणीय प्रशांतजी पाटील महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांनी तिथे बसून घ्यायचा आहे. फटका खूप चांगला आहे, सजवलाय आणि चेंडू सीमापार होईल का? आणि चेंडू जातोय चूमंतर. हा येतोय दमदार षटकार.
45 धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक आणि आपण पाहतोय अजूनही शेवटचा चेंडू असेल हर्षचा. लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला पिचिंग केला जातोय. पंच आहेत. ओ हो क्या बात आहे हिरामनजी सर. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि अजून एक धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 46. 3 गडी बाद झालेला आहे. प्रमोदने काय बॅटिंग केलेलं आहे. पुन्हा एकदा खराब लाईन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावा शेवटचा अंतिम चेंडू आहे. परंतु कुठेतरी खराब गोलंदाजी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो त्या हरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉफ केलेला आहे परंतु चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये आणि पाहावा लागेल. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना चेंडू एकच धाव मिळेल ती जुपाडा संघाला आणि अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती या समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या लावली जाते ती 48. अंतिम चेंडूवरती एक धाव आली. 49 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये सोरगाव संघासमोर. तर मित्रांनो आपण टॉस कडे जाऊया. दुसरा मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजक संघ असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट असेल शिव गर्जना क्रिकेट संघ चिंबीपाडा. दोन्ही कॅप्टन याचे टॉस बॉक्स मध्ये. तिथं टॉस बॉक्स मात्र सज्ज झालाय. स्वर्गवासी रोहिदास पाटील व बबन जाधव यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो सौजन्य आदित्य रोहिदास पाटील व सचिन बबन जाधव यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आपण पाहतोय. तर टॉस बॉक्स मध्ये मित्रांनो जाऊया. वांद्रे गावचे विद्यमान सरपंच आदरणीय निलेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दुसऱ्या संघाचा आपण टॉस केला जाईल. आजच्या लॉट्समध्ये थोडासा बदल केला गेलाय. दुसरा जो सामना होता तो तिसऱ्या क्रमांकाचा असेल. थोडासा बदल आयोजकांकडून केला गेलाय. चिंबीपाडा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये आयोजकांचा आई गावदेवी वांद्रे संघ असेल. देवली संघ अगदी वेलेवर आलेत. आमचे मित्र आकेश पाटोले आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला चिंबीपाडा संघ कॅप्टन यायचं आपण टॉस साठी. आयोजकांचा संघ इथं आता उपस्थित झालेला आहे आणि आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसरा सामना मित्रांनो आपल्या भेटीला आलेला आहे. आमच्या समवेत आहेत वांद्रे गावचे एक विद्यमान सरपंच आदरणीय निलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. करूया. बघा दोन्ही आपण टॉच करणार आहोत. शिव गर्जना चिंबीपाडा विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजकांचा संघ असेल. दोन नाण्याच्या बाजू आहेत मित्रांनो. एका बाजूला आहे आई गावदेवी स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला आहे वांद्रेकर चषक. येस इट इज कॉल केला जातोय.
मान्यवर उपस्थित आहेत विद्यमान सरपंच निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जातोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टेल इज कॉल चिंबीपाडा आई गावदेवी. आई गावदेवी असा कॉल केला जातोय आणि टॉस बॉक्स मध्ये आई गावदेवी असाच कॉल आलेला आहे. चिंबीपाडा संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. चिंबीपाडा संघ 4 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करत असताना समोरचा संघ आहे होम ग्राउंडवरती खेळणार आहे मित्रांनो. तर नक्कीच आपल्या या समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखू शकाल? 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. आपण आयोजनाबद्दल बघितलं तर खूप चांगलं आयोजन आहे. काय वाटतं आपल्याला या मैदानावरती खेळताना कसं वाटेल? आहे तसं खूप चांगला आयोजन तुम्ही केलं आहे, तसंच खूप चांगलं वाटेल केलेला. थँक्यू चिंबीपाडा. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आपल्याला. टॉस जिंकलाय. जास्त वेळ घेणार आहे कारण का तिथे मॅच चालू आहे मित्रांनो. दोन जास्त शब्द बोलणार नाही आपण. गावदेवी संघ आपण वांद्रे संघ आपण टॉस हारलेला आहे. आपल्या विरुद्ध हा निर्णय लागलाय. तर प्रथम बॅटिंग करायचं. किती धावांपर्यंत आपण मजल मारू शकता? तसं आम्ही मारायला 100 रन पण मारू, पण दिवसाची गोष्ट असते. आमच्या बॅटमन मूडमध्ये असलं तर 100 काय 120 पण मारतील, नाही तर काही सांगू शकत नाही आम्ही. तसं आमच्याकडे उत्कृष्ट बॉलर रितेश आहे, त्याचा माझ्यावर भरोसा आहे. अजून गणे भाऊ आहे. सांगता येत नाही, दिवसाची बात आहे. धाव पण ऑलआउट घेऊ शकता. जाऊ दे, आता जास्त बोलत नाही, मॅच चालू आहे. तर वांद्रे संघ बेस्ट ऑफ लक. आपण जास्त बोलणार नाही मित्रांनो. टॉस बॉक्स मधून अशी बातमी आहे की टॉस जिंकलाय शिवगर्जना चिंबीपाडा संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेल्या वांद्रे संघाला जाऊया. ज्यावेळी खेळाला सुरुवात होईल तर आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये माझे साथी समालोचक दीपकजी सुतार सर, मॅन you so फ्रॉम much. खांबाला. हो टू कमेंट्री बॉक्स. सर्वांचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेगड चषक 2026 तिसरं पर्व. पहिला सामना जिथे 2 षटकार आलेत मॅचच्या बॅटमधून आणि त्याच्यानंतर एक डॉट बॉल. ओव्हर पिच ऑन साईडला टर्न केलं. गॅपमधून चेंडू चाललाय. मिड विकेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक सिंगल येते. चांगली सुरुवात करून दिली. 48 धावांचं 49 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या डावामध्ये शिवाजी भालेकरला बाद केलं, त्यामुळेच थोड्याशा धावा रोखल्या गेल्या. नॉस्टेकेनवर धावबादच्या रूपात ती मंकी विकेट ज्याला आपण सुरुवातीला बोलत असतो, परंतु आता ती धावबादच्या रूपात ती विकेट गेली आणि त्याच्यानंतर 48 धावा झाल्या. चांगली बॅटिंग आपल्याला प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 49चं लक्ष आता सोरगाव बी टीम समोर. अकुट टप्पा होता. शॉटून पुल करण्याचा प्रयत्न बॅटवर घेता आला आणि अजून एक सिंगल धाव पूर्ण होते. 2 षटकार मॅचच्या बॅटमधून आलेत. लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली 14 वर. समीकरण सोपं झालंय. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल सुरुवात करून दिली महेशने. सोरगाव बी टीमसाठी अजय शेलार आणि दत्तकृपा 11 सोरगाव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेत. विकेट घ्यावे लागतील. सोरगाव संघ आज पूर्णपणे नाहीये, जो नेहमीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने महेशसाठी समोर लॉफ करण्याचा प्रयत्न स्थिर जागेवरून, परंतु थोडंसं ओपन केलं होतं, परंतु चेंडूच्या मेरिटवर जाऊन बॅट फिरवता आले नाही. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीला 2 बॉलमध्ये 2 षटकार मॅचच्या बॅटमधून आलेत, परंतु त्याच्यानंतर गोलंदाज जयची गाडी रुलावर आली. यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना, दुसरा सामना असेल चिंबीपाडा. टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली आई गावदेवी वांद्रेच्या विपक्षामध्ये आणि खूपच चांगली ओपिनियन दिली. वंश पाटील सध्या संपूर्ण या स्पर्धेचं व्हिडिओग्राफरचं काम करत असताना वंश पाटील या इन्स्टा आय डीला तुम्ही फॉलो करा. तिथे खूप चांगल्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील सातत्याने. खांडवलगावचे उद्योजक सन्माननीय किरणजी जोशी साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा आपण सन्मान सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक गणेशजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. पडगा टेनिस क्रिकेटमधील या हंगामाचं पहिलं अर्धशतक शिवाजी भालेकरच्या नावावर राहिलं आणि ते शिवाजीची विकेट गेल्यानंतर धावा पहिल्या डावामध्ये कुठेतरी रोखल्या गेल्यात. तो शिवाजी आता क्षेत्ररक्षण सजवत असताना दुसऱ्या ओव्हरसाठी आपण सन्मानित करणार आहोत. उद्योजक खांडबालगावचे सन्माननीय किरणजी जोशी साहेबांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ती ही मायाची शाल, प्रेमाचं प्रतीक म्हणून एक आपली भारतीय संस्कृतीची तुळशीचं रोपटं आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. दीपेश पाटोले आणि वासुदेव पाटोले यांनी ते पुरस्कृत केलेलं आहे, त्यांचे देखील धन्यवाद.
सुरुवात चांगली झाली सोरगाव बी टीमच्या माध्यमातून. कॅप्टननी चर्चा केली पहिल्या टॉच बॉक्समध्ये खेळपट्टीवरच तो टॉच संपूर्ण झाला की आमचा आज नेहमीचा संघ नाही, काही खेळाडू पालखीसाठी रवाना झालेत, म्हणजेच विकेट जर घेतली तर या सामन्यामध्ये पकड निर्माण करता येईल जुपाडा टीमला. ऑफस्टमच्या बाहेर होता, खूपच दूर ठेवला, डायरेक्ट हिट केलाय, परंतु वाईटचा इशारा. मिस्टर हॅरी सर, कांबे वरप कल्याण तालुक्याला बिलॉंग करणारे मिस्टर हॅरी सर हे नेहमी चर्चेत राहिले डान्सिंग अंपायर म्हणून. महाराष्ट्र नाही तर कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये देखील त्यांना आपण सातत्याने पाहतोय. टेनिस क्रिकेटला लाभलेला हा हिरा म्हणजेच मिस्टर हॅरी सर. दुसरं षटक नरेंद्र यावेळेस कट केलाय, खूपच चांगला स्ट्रोक गॅप मधून चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील, थोडीशी मिसफिल्ड होते, तिचा फायदा घेत असताना 2 धाबा येतील निखिलच्या खात्यामध्ये. इथे विकेट घ्यावी लागेल, विकेट घेतल्या तर थोडासा दबाव निर्माण होईल, विशेष करून महेशची विकेट महत्वाची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केलेत 14, 2 षटकार आलेत आणि आता दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल वाईट, त्यानंतर 2 धावा. 49 लक्ष आहे सोरगाव बी टीमच्या समोर. एकविरा जुपाडस यावेळेस समोर लॉफ केलाय, मागचा पाय वाकवत असताना लॉंग ऑफ मध्ये झेल, पहिला झटका लागत असताना सोरगाव बी टीमला फलंदाज बाद होईल. निखिल चांगलं झेल अनुजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मध्ये आई वांद्रे गावाचा एक खेळाडू वंश पाटील हे संपूर्ण चित्र या स्पर्धेचं आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना आणि त्याच्या इन्स्टा आय डीवर आपण मागच्या हंगामाची देखील व्हिडिओ पाहू शकतो. विकेटची आपण चर्चा करत होतो ना, अखेरकार दुसऱ्या ओव्हरमध्ये ती विकेट मिळून दिली. ऑफस्टमच्या बाहेरचा थोडासा फुलटा चेंडू होता, मागचा पाय वाकवत असताना समोर लॉफ करण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफमध्ये चांगला झेल, पहिला झटका लागलाय 17 धावसंख्येवर. आज समालोचन कक्षामध्ये आमचे समवेत कल्पितजी पाटील सर आहेत सांगोडेचे. टिटवाला परिसराचा हा गोड आवाज आज यांना आपण ऐकणार आहोत. आणि मैदानामध्ये 4 ऑफिशियल पंच, त्यामध्ये आपलं मनोरंजन करण्यासाठी मिस्टर हॅरी सर सज्ज झालेत. पहिली विकेट निखिलच्या रूपाने बाद होण्यापूर्वी 3 चेंडूमध्ये 3 धावांचं त्यांनी योगदान केलं. नवीन बॅटर स्ट्राईक एनवर साहिल, विकेट घ्यावे लागतील तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो, अन्यथा 4 ओव्हरमध्ये 49 धावा या मैदानाच्या अनुषंगाने सहजतेने पूर्ण होतील. पुढचा बॉल चांगला होता, पुढ्यात टाकला होता, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, गती थोडीशी कमी होती, बॅटची कडा लागली आणि शॉट स्क्वेअर लेगमध्ये जात असताना त्यावर एक सिंगल धाव पूर्ण होते. या मैदानाचा विचार करता तुम्हाला समोरच्या क्षेत्रामध्ये जास्त फटके सजवावे लागतील. थर्ड मॅन फाईन क्षेत्र पूर्णपणे डी झोन आहे, त्यामुळे समोर लॉफ्टेड फटके असतील, हुक शॉट, फुल शॉट तुम्ही खेळू शकता, कव्हर ड्राईव्ह देखील खेळू शकता, कारण का या परिसरामध्ये तुम्हाला जास्त धावा मिळू शकतात. क्षेत्ररक्षणाच्या विवेचनेमध्ये थोडासा बदल केला गेलाय. स्क्वेअर लेग डीपचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, मिड विकेट डीपमध्ये ठेवला गेलाय. स्ट्राईकला महेश ऑफस्टमच्या बाहेर होता, बॅटची बॉटम एज लागली, समोर चेंडू फोर्स करून जातोय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल येते. आउटफील्ड थोडीशी खराब आहे या मैदानाची, त्यामुळे तुम्हाला थ्रो करताना देखील प्रॉपर गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो करावं लागेल. आउटफील्ड खराब असल्याने कदाचित चेंडूची दिशा मैदानाला स्पर्श झाल्यानंतर बदलू देखील शकते. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या आता 19 येते. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये नरेंद्रने कमबॅक करून दिले. आई झुपाडा टीमला, आई गावदेवी एकविरा झुपाडा टीमला येणाऱ्या कालामध्ये आपण झुपाडा टीमचं देखील मोठं आयोजन पाहणार आहोत. ओरपिच होता, उडवले समोर, काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी या दर्जेदार षटकार. तेवीस जानेवारी पासून ते 26 जानेवारी आई एकविरा स्पोर्ट झुपाडा आयोजित चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने काही वर्षापासूनच हे गाव जरी छोटं असलं, भादाना गावाच्या आतमध्ये असलेलं हे गाव, परंतु पडगा टेनिस क्रिकेटमध्ये या गावाची चर्चा सातत्याने होत असते आणि त्यांच्या विपक्षामध्ये सोरगाव संघ सध्या फाईट करतोय. आपण विचार केला तर चॅम्पियन ठरलेत एका ट्रॉफीमध्ये या हंगामामध्ये सोरगाव बी संघ, जिथे आवाजपोत, भिनार, रांजनोली यांसारखे मजबूत संघांना पराभूत करत असताना एका ट्रॉफीमध्ये अंगामध्ये त्यांनी नाव कोरले. तो संघ पाहायला मिळतोय.
फुल टॉच होता, स्लॉक स्वीप केलाय मिड विकेट मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये शेल, विकेटचं पतन. षटकार घोषित केलंय. काय निर्णय येईल, कारण का मैदानामध्ये काही झाडं देखील आहेत. आउट घोषित केले. झाड बाहेर आहे, एक झाड आतमध्ये असेल तर त्यावर निर्णय वेगळा असेल. झाड बाहेर आहे त्यामुळे फलंदाज बाद आहे. झाडाला स्पर्श होऊन हातामध्ये बॉल गेलता, महत्वाची विकेट होती. चांगला निर्णय, आउट घोषित केले. कारण खेळाडूंनी ती कॅच पकडली आणि बॉल आतमध्येच आहे. कारण झाड जरी मैदानाच्या बाहेर असले तरी ती फांदी आतमध्ये आणि तिला लागल्यानंतर बॉल मैदानामध्ये आहे, त्या कारणास्तव बाद घोषित केले. या मैदानाच्या अनुषंगाने थोडासा 4 ते 5 जण मैदानाच्या अगदी सीमारेषेच्या लगत आतमध्ये आहेत. त्यावर तो आता फायनल डिसिजन या मॅच मध्येच होईल, जेणेकरून पुढील 4 दिवसामध्ये आम्हाला देखील त्याची चर्चा करणं थोडंसं सोपं जाईल. चला चर्चा करूया आपण. आकर्षक बक्षिसे भरपूर आहेत. मॅन ऑफ द मॅच म्हणून ट्रॉफी पुरस्कृत केली अजयजी पाटील, प्रेस्टी आशीर्वाद बालाराम पाटील यांच्या माध्यमातून, थंड पे नरेश राऊत उद्योजक अतकुल यांच्या माध्यमातून, मेडल गुरुनाथ उकमाल यांच्या माध्यमातून, कॅप प्रतीक पाटील जे आण्याचे प्रतीक पाटील फॅशन हाऊसचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्यामध्ये आकर्षक मॅन ऑफ द मॅचची बक्षिसं देखील आहेत. आणि क्वार्टर फायनल हरल्यानंतर देखील तुम्हाला एक आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. ही वैशिष्ट्य राहिले स्पर्धेचं. फायनल डिसिजन काय असेल तो आमच्यापर्यंत पोचवायचे आहे, त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. अजूनही लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील 4 झाडे आहेत, त्यांचा देखील निर्णय घ्यायचा आहे. फलंदाज बाद घोषित केले. बॉल जर झाडाला आदलला मैदानामध्ये आला तर तुम्ही धावा चालू ठेवू शकतात. या अनुषंगानेच बाद घोषित केले, कारण का अजूनही लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील झाडं आहेत. तिथे जर बॉल आदलला आणि आतमध्ये देखील येऊ शकतो आणि त्याला टच करून फुल टच बाहेर गेला तर तो 6 असेल. त्याला लागून जर टप्पा पडून गेला तर तो चौकार असेल. बॉल फुल गेला तर 6, टप्पा गेला तर बाउंड्री असेल. कॅच पकडली तर आता आऊट घोषित केले. परंतु एखादा बॉल जर डायरेक्ट हिट झाला आणि रिटर्न क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला तर मग पुन्हा प्रश्न आहे की आऊट द्यायचं की नाही.
मैदानाच्या बाहेर झाडावर जर बॉल गेला फुल टच तो पुन्हा रिटर्न जरी आतमध्ये आला तरी तो षटकार असेल, परंतु आतमध्ये जी फांदी आहे तिला लागून जर कॅच पकडली तर आउट असेल. चला महत्वाची विकेट निखिल बाद झालेत. विकेटची आपण चर्चा करत होतो. 25 वर पहिला झटका लागले. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाले आणि षटक क्रमांक तिसऱ्याला होती सुरुवात. आकाश समोर महेश आहे. महेशची विकेट भरपूर किमती आहे. नॉस्टॅक इनवर टीमचे कॅप्टन आता उतरलेत. सोरगाव बी संघ या हंगामामध्ये ओझरली या ठिकाणी ते चॅम्पियन ठरले होते. तो संघ सध्या बॅटिंग करतोय. 49 लक्ष यावेळेस ऑन साईडला स्लॉट मध्ये होता, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. भव्य दिव्य स्वागत केले गोलंदाज आकाशचं बॅटर महेशने. स्वागत या इनिंगचा तिसरा षटकार बॅटर महेशच्या माध्यमातून येत असताना टीमची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली. जुपाडा संघाचा आपण विचार केला तर जे नेहमीच खेळाडू खेळतात ते आज टीम मध्ये नाहीयेत. युवा खेळाडूंना संधी दिली गेली. ऑफस्टम्पच्या बाहेरचा पुन्हा ऑन साईडला घेतलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा दर्जेदार या इनिंगचा महेशच्या बॅट मधून आलेला चौथा षटकार. काढून टाकले बॅटर महेशने. टीमची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली. आकाश ऑन साईडला टर्न केलंय. बॅटच्या प्रॉपर मध्ये घेता आला नाही. काव कॉर्नर मध्ये जात असताना त्यावर एक सिंगल धावा येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी खराब आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. ओझरले या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये आवाजस्फोट भिनार असेल, राजनोली संघ असतील, असे दिग्गज संघ त्या स्पर्धेमध्ये असताना सोरगाव बी टीमने त्या ठिकाणी चॅम्पियन टायटल त्या टीमचं पटकावलं होतं. या हंगामाचं पहिलं चॅम्पियन त्यांच्या खात्यामध्ये लागलं. आणि त्याचबरोबर दत्त 11 सोरगाव या ठिकाणी झालेली स्पर्धा सोरगावच्या माध्यमातून तिथे देखील ते तिसऱ्या क्रमांकावर होते. क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केले. शॉर्ट मिड विकेटमध्ये बीट करून मागे जात असताना थोडीशी आउटफील्ड खराब. क्षेत्ररक्षणाचा त्याला फायदा भेटतोय बॅटरला आणि पुन्हा 2 धावा येतील. 2 धावेच्या मतीने तर टीमची धावसंख्या 41 जाऊन पोहोचले आणि 8 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी सोरगाव बी टीमला. पेपर हा सोपा झाले. फक्त 8 धावांची गरज. 8 बॉल शिल्लक आहेत. 4 षटकार आलेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जयच्या विपक्षामध्ये आलेले 2 षटकार आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आकाशच्या विपक्षामध्ये आलेले 2 षटकार. हे कुठेतरी मागात पडत असताना टप्पापर्यंत थोडंसं आतमध्ये वलन घेत असताना विकेट किपरच्या हातामधून थोडंसं सुटला. त्यावर सिंगल धाव येते. 22च्या रूपाने एक सिंगल धावीत असताना आता 7 धावांची गरज. 7 बॉल शिल्लक. गोलंदाजी कुठेतरी चांगली झाली नाहीये. दुसऱ्या डाबामध्ये 49 धावांचं लक्ष होतं. बॅटिंग करत असताना शिवाजी भालेकरला खातं ओपन करता आलं नाही. डायमंड डकचा तो शिकार नॉस्टॅक इनवर झाला होता. त्याच्यानंतर धावा रोखल्या गेलेत. 7 बॉल 7 धावांची आवश्यकता. विकेट किंवा डॉट बॉल येणं गरजेचं असेल या बॉलवर. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. स्क्वेअर लेग आता डीप मध्ये ठेवले गेले. शॉर्ट मिड विकेट. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने समोर उडवलाय. लॉफ करत असताना मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. कॅच पकडलीये. विकेटची आपण चर्चा करत होतो आणि अखेरकार ती विकेट शेवटच्या बॉलवर मिळून दिलीये. विकेट क्रमांक 3. निलेश कॅप्टनची विकेट मिळून दिली शेवटच्या बॉलवर. 6 बॉलमध्ये आता 7 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. तर आपण जाऊया मुख्य व्यासपीठावर. सन्मान करणार आहोत. आमच्यामध्ये जोडले गेलेत भादानेगण पंचायत समिती विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय आदित्य रोहिदास पाटील यांना सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतोय माजी उपसरपंच रामदासजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष भादाने गण पंचायत समिती विभाग पडगाव विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं असे आदित्य रोहिदास पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. मायची शाल त्याचबरोबर
तुळशीचं एक रोप आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं. तर भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम या वांद्रेकर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉल 7 धावांची गरज. स्ट्रायकिंगवर महेश आहे. त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये 4 षटकार आले. त्याची विकेट किमतीची असेल. त्याची विकेट आली तर या मॅचमध्ये संधी मिळू शकते जुपाडा टीमला. पहिलाच बॉल कुट्टप्पा ऑन साईडला खेचून मारलाय. विकेट होईल का? बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार येतोय आणि मॅच आता झुकलेली आहे. बॅटमधून आलेला हा षटकार क्रमांक 5वा. वैयक्तिक त्याने 32 धावांचं योगदान दिले. 49 टार्गेट असताना फक्त एका धावेची गरज. पुन्हा हॅपटकर ऑन साईडला पुल करून दिलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार ठोकलाय 6वा आपल्या इनिंग मधला आणि सामना समाप्त केलाय महेशने. सामना जिंकलाय सोरगाव बी टीमने. आपलं अभिनंदन.